ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। रामकृष्ण हरी। रामायण, आपण रामायण विषयावरती आज बोलणार आहोत। अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आणि अत्यंत महत्त्वाचा विषय। रामायण हा विषय जगताच्या संवर्धनासाठी आहे, कुटुंब व्यवस्थेची जनकजननी आहे। रामायण हा विषय सामाजिक तत्वावरती बांधील आहे। रामायण हा विषय राजकीय तत्वाशी बांधील आहे। रामायणातील एक एक पात्र अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ह्या पात्राविषयी बोलताना भरभरून बोलावं असं वाटतं आणि तो बोलण्याचा अधिकार आम्हा सर्वांना आहे। थोडंसं संमिश्र वातावरण रामायण ह्या विषयावरती झालेलं आहे। जेव्हा रामायणाचा नवनव्यानं अभ्यास करत होतो तर काही प्रश्न अंतःकरणामध्ये असायचे आणि रामकथेच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या बाहेर जेव्हा फिरण्याचा योग यायचा तेव्हा कथेच्या नंतर किंवा कीर्तनाच्या नंतर काही प्रश्न असायचे आणि श्रोत्याच्या प्रश्नाचं उत्तर देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य या नात्यानं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी दिलं पाहिजे म्हणून अधिक अभ्यास करू लागलो। तेव्हा काही प्रश्न अंतःकरणामध्ये आले की रामायण मानवी जीवनाचा अविभाज्य घटक कसा काय। रामायण ग्रंथ अभ्यासल्याच्या नंतर ह्या ग्रंथाच्या तोडीस तोड दुसरा ग्रंथ मला आत्तापर्यंत लाभलेला नाही, दिसलेला नाही। रामायण आमच्या जीवनाचा आरसा आहे। रामायणामधील सर्व पात्र जर आम्ही बघितले तर सर्व आमच्या जीवनाशी किंवा आमच्या जीवनाला प्रेरणा देणारी आहेत। ह्या सामाजिक व्यवस्थेचं पूर्णतः चिंतन, पूर्णतः अध्ययन आणि पूर्णतः आरसा म्हणायला हरकत नाही असं हे रामायण। रामकथा करत असताना येणाऱ्या प्रश्नांमध्ये प्रभू रामचंद्रांच्या वरती काही प्रश्न विचारले जातात, काही राजा दशरथाच्या वरती विचारले जातात। कैकेयी माता हे जे काही पात्र आहे हे विकृत दिशेनं वेगळ्या पद्धतीच्या चष्म्यातून दाखवण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या वक्त्यांकडून आजपर्यंत झालेला आहे। पण रामायण अभ्यासत असताना मला तरी असं वाटलं नाही, कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे प्रमाणानंच द्यावं असा काही दंडक आहे असं मला वाटत नाही। कारण कुठल्याही प्रकरणाचं जर खंडन करायचं असेल तर एक शास्त्रीय प्रमाण आहे, तर्क, तथ्य किंवा प्रमाण। तर्कावरतीही उत्तर देता येऊ शकतं, तथ्यावरतीही देता येऊ शकतं आणि प्रमाणानेही देता येऊ शकतं। प्रत्येक गोष्टीला प्रमाणच असायला हवं असं नाही, पण प्रमाणामध्ये जर बघितलं तर अनुपलब्धी, अर्थापत्ती, उपमान, अनुमान, शब्द आणि प्रत्यक्ष ह्या प्रमाणामध्ये प्रत्यक्षच प्रमाण अभिप्रेत धरलं जातं असं माझं मत आहे। पण शब्द प्रमाणामध्ये आम्ही इतर तर्कतथ्य मांडू शकतो, अनुमान प्रमाणामध्ये ते मांडू शकतो, अर्थापत्तीमध्ये मांडू शकतो। त्याच प्रकारानुसार मी रामायणावर जे काही बोलणार आहे ते एका वेगळ्या आणि विशेष धाटणीतून मांडणार आहे। कारण अलीकडच्या काळामध्ये 70-80 वर्षाच्या अगोदरचा जो काळ आहे या काळामध्ये रामायण ग्रंथावरती अनेक विचारवंतांनी आपापली मतं मांडली। काहींनी वैयक्तिक स्वार्थासाठी प्रभू रामचंद्राच्या चारित्र्याला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला। त्यामधून मी निश्चितच नाव घेईन, कारण मला भीती वाटत नाही त्या गोष्टीची। पेरियार इरोड व्यंकट रामास्वामी नायकर यांचं दी रामायणा अ ट्रू रीडिंग नावाचं पुस्तक आहे, ज्याला सच्ची रामायण किंवा सत्य रामायण असं नव्यानं नाव देऊन अनुवादित झालेली ही पुस्तक आहेत। त्यामध्ये स्वामी वेदाचलम ह्या व्यक्तीचे काही लेख वाचण्यात आले। त्यानंतर PV माणिक नायकर, P चिदंबरम पिल्लय, सुब्रमण्यम मुदलियार, MS पुराणलिंगम पिल्लय, चंद्रशेखर पावलर, डॉक्टर सोमसुंदर भारती आणि अमेरिकन पत्रकार आहे ओबेल मेनन यांची रशियन पत्र, ही सर्व वाचल्याच्या नंतर एका विशिष्ट विचारानं पछाडलेली ही लोक अध्ययन करतात तरी कशासाठी, काय आवश्यकता आहे आणि अध्ययन केल्याच्या नंतर जगताच्या समोर मांडत असताना ह्या लोकांनी एका विकृत दिशेनं प्रभू रामचंद्राची छवी जगाच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला। काय स्वार्थ असेल देव जाणे, पण मला ह्याविषयी बोलावंसं वाटतंय। अलीकडच्या काळामध्ये एक वाचत असणारं पुस्तक भारतीय विवाह संस्थेचा इतिहास, पुस्तकाच्या लेखकाचं नाव आहे वी का रजवाडे, इतिहासाचार्य वी का रजवाडे।
पण मी त्यांचं ग्रंथ अभ्यासत असताना किंवा त्यांचं वाङ्मय अभ्यासत असताना सुद्धा रामायण ह्या ग्रंथाच्या संदर्भानं एक वेगवेगळे नवनवीन पैलू समाजाच्या सन्मुख येत गेले. आणि डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचं एक पुस्तक आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, भारताचे पहिले पंतप्रधान, यांनी सुद्धा त्या डिस्कवरी ऑफ इंडिया ह्या पुस्तकामध्ये रामायणावरती विशेष भर दिलेला आहे आणि विशेष पद्धतीनं ते मांडलेलं आहे. पण कालाय तस्माय नमा ही भारतीय संस्कृती आहे. म्हणजे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, भारतीय सिंधू खोऱ्यातील जी संस्कृती आहे, ह्या संस्कृतीचं एक परिवर्तन आजपर्यंत आम्ही बघत आलेलो आहोत. गतानुगतिक स्वरूपानं काही नियम बदलत जातात, काही नियम तयार होतात, नियमाला अपवाद होतात आणि अपवादाचे नियम होतात. अनेक प्रकारानं परिवर्तन आजपर्यंत घडत गेली. आपण कालाय तस्माय नमा म्हणून ते स्वीकारावे. म्हणून नवनवीन उत्क्रांती होत असताना ह्या उत्क्रांतीमध्ये आमचे जे काही सांस्कृतिक सामाजिक उत्सव आहे त्यांना वेगवेगळी वळणं लागली. ह्याच प्रकारानुसार रामायण हा जो पैलू आहे, आजपर्यंत वाल्मिकी रामायणाच्या नंतर कितीतरी रामायणं लिहिली गेली. त्यामध्ये भावार्थ रामायण असेल, हे शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांनी लिहिलं. त्या कथेचा एक भाव तयार केला आणि भावावरून पुन्हा एकदा त्याचा अर्थ काढून जगताच्या समोर आणलं. कारण भक्ती ही भावाशिवाय अपूर्ण असते असं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं मत आहे. मग भावावरती साधकानं अरूढ व्हावं म्हणून भारूड नावाचा आमच्या जीवनातला अंतर्गत विषय त्यांनी हाताळला. त्याला भारूड असं म्हटलं गेलं. तसं रामायण सुद्धा भाव आणि अर्थ यासह असावं म्हणून एका कथेला भाव निर्माण करावा, तो भाव अर्थासहित जगताच्या समोर मांडावा, म्हणजे चटकन साधक त्या साधनेमध्ये प्रवृत्त होतो. त्यानंतर अध्यात्म रामायण असेल, कंब रामायण असेल किंवा लाहोली रामायण असेल, त्याच प्रकारानं तुलसीदासजींचं रामायण आहे, ज्याला रामचरितमानस असं म्हटलं जातं. इसवी सन 1631 मध्ये अत्यंत सुंदर सुबक अशा स्वरूपानं हे रामायण लिहिलं गेलं. ह्याच रामायणाचं आम्ही आज अध्ययन करतो आहोत. हेच रामायण आमच्या नजरेसमोर आहे आणि खरोखर मनाला शांतता देणारं हे रामायण आहे. ह्या रामायण लिहिण्याच्या पाठीमागे हेतू काय, तुलसीजींना विचारलं तर तुलसीजींनी गोड उत्तर दिलं. स्वांत सुखाय तुलसी, स्वच शोधन करण्यासाठी मी रामायण लिहितो आहे. स्वच शोधन झालं की त्या स्वचा अंत त्या मूळ तत्वामध्ये विलीन करायचा आणि सुखाच्या त्या शेजारी जाऊन पहुडायचं, असं तुलसीजींचं मत आहे. म्हणून तुलसीजींनी काही खंडन मंडनासाठी ह्या रामायण ग्रंथाची निर्मिती केली असं मला वाटत नाही. पुढे बोलायचं जर ठरलं तर ह्या रामायण ग्रंथाचा आम्हाला आज उपयोग काय. तो काळ होता, त्या काळामध्ये खूप प्रमाणामध्ये आम्हाला रामायण शिकवली गेली, ऐकली गेली. रामायणाच्या माध्यमातून आम्हाला आजपर्यंत अनेक प्रकारची प्रबोधनं करता आली, अनेक प्रकारचं अध्ययन करता आलं, आमच्या जीवनाला एक नवीन वळण देता आलं. पण एक गोष्ट मी मुद्दामून बोलेन की रामायण जर आमच्या जीवनात नसेल तर आम्ही मनुष्य म्हणून जगण्याचे अधिकारी नाही आहोत. कारण रामायण आमच्या जीवनाला एक दिशा देत असतो. फक्त बघण्याचा दृष्टिकोन आपला, अभ्यासण्याचा दृष्टिकोन आपला आणि आत्मसात करण्याचा दृष्टिकोन आपला जर योग्य असेल, विवेकावरती अरूढ असेल, तर रामायण आम्हाला समजेल आणि आमच्या जीवनाला ते निश्चितपणे कलाटणी देऊ शकेल. मी काही मुद्दे आपल्यासमोर मांडणार आहे. मला विचारलं जातं, जेव्हा मी अध्ययन करत होतो त्यावेळेस मला एक प्रश्न विचारण्यात आला होता की रामायण म्हणजे काय. मी त्यांना उत्तर दिलं होतं, रामायण म्हणजे स्वतःच्या जीवनाचा आरसा, स्वतःच्या जीवनाला दिली गेलेली चालना, हेच रामायण आहे. त्यावेळेस त्यांनी मला विचारलं की रामायण आमच्या जीवनाशी का निगडित आहे आणि कसं निगडित आहे. जर रामायण एवढ्या प्रकारानं लिहिलं गेलं तर मूळ रामायण, ज्याला वाल्मिकी रामायण असं म्हटलं जातं, या वाल्मिकी रामायणाशी आजची काही रामायणं जी आहेत ही सुसंगत नाहीत. याचं कारण काय. तर मी त्यांना एक उत्तर दिलं होतं की ज्याला रामायण जसं समजलं त्यानं तसं ते जगाच्या समोर मांडलं. बरं ठीक आहे, आता जगाच्या समोर मांडण्यासाठी आमच्याकडे तेवढा अधिकार आहे, ज्ञान आहे किंवा मग आपल्याकडे त्या प्रकारची परवानगी सुद्धा आहे की आम्ही हे रामायण मांडू शकतो. पण सत्य रामायणाला वळण देऊन असं का, तर याचं कारण असं आहे की ज्याला रामायण समजलं त्यानं ते रामायण लिहिलं. तर मला प्रश्नकर्त्यानं प्रश्न विचारला, आपण रामायण लिहू शकता, आपल्याला रामायण समजलं का. मी हो म्हटलं. जर मला रामायण समजलं तर मी ते रामायण लिहू शकतो का. हो. तर माझं रामायण जे आहे अगदी 9 पात्रांमध्ये पूर्ण होतं. प्रथमतः राजा दशरथ आहे, दुसऱ्यांदा त्यांच्या 3 पत्न्या आहेत, हे 4 पात्र झालेत. भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मण आणि सीतामाता
ही जी पात्र आहे ह्या पात्रांच्या व्यतिरिक्त माझं तरी रामायण पुढे सरकत नाही आणि एवढं रामायण समजलं की पूर्ण रामायण ग्रंथ समजला आणि आमच्या जीवनाला या रामायणातून काहीतरी प्राप्त झालं अशा प्रकारचं आपण मानायला हरकत नाही. उदाहरणार्थ राजा दशरथ ही व्यक्ती आहे, पण ह्या व्यक्तीला आमच्या जीवनामध्ये अभिव्यक्त होण्यासाठी काय करावं लागेल? तरी सोपं आपण तर्क करूया. दशरथ या शब्दाला आपण मराठी किंवा हिंदी, संस्कृत कुठल्याही भाषेचा समास, संधी, विग्रह, व्याकरणाच्या दृष्टिकोनातून त्याचा फोड करूया. दश अधिक रथ. रथ म्हणजे वाहून नेणारं साधन. कुठलीही वस्तू असेल त्या वस्तूला इकडून तिकडे वाहून नेण्याचं साधन म्हणजे रथ. आणि दश म्हणजे 10 इंद्रियांना वाटेल तिकडे वाहून नेणारं साधन म्हणजे दशरथ. 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत. आता सर्वश्रुत समाजाला आहे श्रोत्रम चक्षुस्पर्शनम च रसनम घ्राणम एवच. आता पुढचा अर्धा श्लोक जो आहे त्या श्लोकावरती बोलण्याची आवश्यकता नाहीये. ही 5 जी काही इंद्रिय आहेत त्याच्या पलीकडे पुन्हा गुदा, पाद वगैरे हे जे काही 5 इंद्रिय आहेत, ह्या 10 इंद्रियांना वाटेल तिथे वाहून नेणारं साधन म्हणजे हे शरीर. या शरीराला दशरथ म्हणूया. ह्या दशरथ शरीराच्या, प्रत्येक शरीराच्या 3 राण्या असतात. 3 राण्यांच्या बरोबर संग करण्याचा अधिकार त्याला असतो. आता ह्या दशरथानं जर हे शरीर कौशल्यानं हाताळलं किंवा कौशल्यानं या शरीराला योग्य प्रकारचं वळण दिलं. कौशल्य म्हणजे कला, कसब किंवा योग्य प्रकारची हाताळणी किंवा योग्य प्रकारानं एखाद्या वस्तूला सिद्ध करणं, त्याला म्हणतात कौशल्य. आणि कौशल्या म्हणजे अनेक प्रकारानं, उत्तम प्रकारानं या शरीराचा उपयोग जर केला तर जीवनात राम आल्याशिवाय राहत नाही. मी मुद्दामून राम हा शब्द वापरलेला आहे कारण जगन्नियत्या, जगतपिता, जगत मालक प्रभू श्रीरामचंद्रांना राम म्हणण्या इतपत माझा अधिकार पोचत नाही. मी मुद्दामून इथे राम का म्हणतोय? राम म्हणजे जीवनाला येणारा अर्थ. जर योग्य प्रकारानं शरीर आम्ही हाताळलं तर आमच्या जीवनामध्ये राम आल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे अर्थ आल्याशिवाय राहणार नाही. उदाहरणार्थ दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने जोडशी तू नारायण. म्हणजे ह्या सर्व शरीराने योग्य प्रकारच्या इंद्रियांनी योग्य प्रकारचं कार्य केलं तर जीवनामध्ये 100% आमच्या राम म्हणजे अर्थ आल्याशिवाय राहणार नाही. दुसरी माता सुमित्रा. सु अधिक मित्रा. मित्रा म्हणजे संगत आणि सु म्हणजे चांगले. जर आम्ही दशरथ नावाचं शरीर चांगल्याच्या संगतीमध्ये राबवलं, सुमित्रा चांगल्याची संगत, तर प्रथमतः लक्ष्मणाची उत्पत्ती होते, मग शत्रुघ्नाची होते. वाल्मिकी रामायण आणि तुलसी रामायण ह्या दोघांमध्ये ह्या 2 भावंडांचं वितरण, वाटणी वेगवेगळ्या पद्धतीनं जरी असेल तरी आपण आज इथे मुद्दामून आपण सुमित्रा ह्या शब्दावरती जोर देऊया. सुमित्रा चांगल्याच्या संगतीमध्ये शरीर असेल तर लक्ष अधिक मन आणि शत्रू अधिक विघ्न ह्या 2 शब्दांची फोड आपण करूया. लक्ष्मण न बाणाचा वगळता आपण न नळाचा त्या ठिकाणी जर लावला तर लक्ष म्हणजे ध्येय आणि मन म्हणजे संकल्प विकल्पात्मक वृत्ती. अंतःकरण चतुष्टयामध्ये मन बुद्धी चित्त अहंकार नावाचं जे काही यंत्रवत हे 4 तत्व आहेत त्यामध्ये मनाची व्याख्या केली जाते. संकल्प विकल्पात्मक वृत्ती ह्याला मन असं म्हणतात. हे मन एकदा एखाद्या गोष्टीवरती केंद्रित झालं की ती वस्तू, ते असणारं तत्व जीवनामध्ये ध्येय म्हणून ठरवलं जातं. उदाहरणार्थ लक्ष्मण म्हणजे काय? जेव्हा शबरी माता बोरांचा द्रोण देतात तर हा बोरांचा द्रोण प्रभू रामचंद्रजी आवडीनं सेवन करतात. मात्र लक्ष्मणजी तो जो बोरांचा द्रोण आहे तो हातामध्ये घेतात आणि फेकून देतात. त्यावेळेस प्रभू रामचंद्रजी जास्त काही बोलत नाही, लक्ष्मणजी खाओ. लक्ष्मणानं ते स्वीकारलं नाही तर यामध्ये असा अर्थ होतो की बोरं उष्टी होती म्हणून लक्ष्मणानं स्वीकारली नाही. हा ढोबळमानानं अर्थ मानायला हरकत नाही, तसं काही नाहीये. तर एक अशा प्रकारची आकाशवाणी किंवा अशा प्रकारचा एक नियम होता की राजा रावणाचा जो पुत्र आहे मेघनाथ, इंद्रजित, ह्याला जो 14 वर्ष निराहारी आणि ब्रह्मचर्य व्रताचं पालन करेल त्याच्याच हातून मरण येणार आहे. त्यामुळे लक्ष्मणानं ती बोरं खाऊन आपलं व्रत खंडन केलं नाही. याचा अर्थ असा की चांगल्याची संगत असेल
तर ती व्यक्ती ध्येयावरती 100% दृढ असते. आणि एकदा ध्येयावरती मन केंद्रित झालं की लक्ष्मण व्हायला हरकत राहत नाही. आणि लक्ष्मण ध्येयावरती मन केंद्रित करण्यासाठी संगतही चांगल्याची लागते. आणि चांगल्याची संगत जर असेल, चांगली संगत जर असेल तर माणसाला मनुष्याचं ध्येय ठरवता येतं. त्यानंतर शत्रुघ्न चांगल्याच्या संगतीत असलं की एखाद्या मनुष्यावरती आपला स्वतःचा अधिकार गाजवण्या अगोदर 4 वेळेस मनुष्य विचार करतो. शत्रूलाही विघ्न निर्माण होतं की संगत चांगल्याची आहे याच्यावरती आरोप करणं चुकीचं आहे. म्हणून शत्रूलाही विघ्न निर्माण करणं, ही सुमित्रा चांगल्याची संगत जर ह्या शरीरानं धरली तर ह्या शरीराला विघ्न शत्रू निर्विघ्नपणे आपलं जीवन पूर्णतः पार करता येऊ शकेल. म्हणून मी स्वतःही व्याख्या मांडत असताना असं सांगत असतो की चांगल्याची संगत धरली की जीवनामध्ये ध्येय कळतं आणि त्या ध्येयावरती मन केंद्रित राहतं. दुसरी गोष्ट, शत्रूलाही विघ्न निर्माण होतं. आणि शेवटी माता कैकेयी शब्दाचा अर्थ आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये घेतला जातो. आई म्हणजे आई आणि कैक म्हणजे अनेक. अनेक आयांमध्ये प्रत्येक आई ही दैवत असते, पण स्वतःच्या मुलासाठी. ज्या वेळेस ह्या विश्वावरती समानतेनं प्रेम करणारी कुठली आई जर असेल, तिच्या शोधार्थ निघालं की समजावं भरत. भ म्हणजे ज्ञान आणि रत म्हणजे त्यामध्ये मग्न होणं. ह्या विश्वामध्ये सत्य ज्ञान काय आहे, ह्या ज्ञानामध्ये कायमस्वरूपी मग्न होणं. ज्या वेळेस एखादी आई मुलावरती प्रेम करते तर तेच प्रेम सर्व विश्वावरती करणारी असेल. उदाहरणार्थ, माझी आई कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबा आहे. सर्व विश्वासाठी मागितलं. स्वतःची आई स्वतःच्याच मुलाच्या संगोपनासाठी आणि त्याच्या आयुष्यामधल्या सगळ्या जडणघडणीसाठी आपलं जीवन वाहवून टाकते. मात्र सर्व विश्वासाठी जीवन वाहणारी माऊली ती विश्व माऊली असावी. आणि ती माऊली कोण आहे, ह्या ज्ञानामध्ये जो मनुष्य तत्पर असतो त्यावेळेस त्या मनुष्याला भरत असं म्हटलं जातं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, सीता नावाचं जे चरित्र आहे हे रामायणामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. सीता, उदाहरणार्थ रिबर्थ ऑफ इंडिया इंग्रजी पुस्तक आहे आणि मराठीमध्ये त्याचं अनुवाद आहे भारताचा पुनर्जन्म. ह्या पुस्तकाचे लेखक योगी अरविंद घोष अत्यंत सुंदर व्याख्या करतात की हे जे शरीर आहे ना, हे शरीर दुःख उपभोगत आहे. दुःख उपभोगण्याच्या पाठीमागे कारण काय असावं. तर ह्या संदर्भामध्ये असा विचार आलेला आहे की सीता मातेचं चरित्र जर आम्ही अभ्यासलं तर आमच्या चटकन लक्षात येईल की आमचा जन्म कशासाठी झालाय. उदाहरणार्थ, सीता मातेचा उगम किंवा उत्पन्नता किंवा उद्भव किंवा प्रकटता ही जमिनीतून आहे. जमिनीतून सीता माता जेव्हा प्रकट होतात त्याच सीता माता शेवटचा अंत सुद्धा जमिनीतच करतात. याचा अर्थ असा की शरीर मातीपासून निर्माण झालंय, पंचतत्वाचं शरीर आहे आणि एक दिवस हे मातीला समर्पित करायचं आहे. पण जीवनामध्ये राम यावा, जीवनामध्ये अर्थ यावा म्हणून सीता मातेचा काय प्रयत्न आहे हे आपण बघूया. जेव्हा जेव्हा आम्हाला विमान प्रवासाचा योग येतो, विमान प्रवासातून जेव्हा त्या एअरपोर्टवरती उतरतो त्यावेळेस आम्ही जमिनीवरती, म्हणजे मी वैयक्तिक जमिनीवरती बसतो आणि बऱ्याच लोकांना हे अज्ञानपणाचं वाटतं. म्हणून एकदा एका सहप्रवाशानं मला विचारलं होतं, विमानतळावरती उतरल्यानंतर मी जेव्हा मांडी घालून जमिनीवरती बसलो त्यावेळेस त्या सहप्रवाशानं मला विचारलं की विमान प्रवास करून आलात, काही घेरी वगैरे येते का, चक्कर येत आहेत का, काही गोळी वगैरे घ्यायची का, आराम करायचा का, रेस्ट करता का. म्हटलं तसं काही नाही. मग जमिनीवर का बसलात तुम्ही, घाबरलात का. म्हटलं नित्याचा विमान प्रवास असतो, घाबरण्याचं काही कारण. मग जमिनीवर बसण्याचं कारण काय. मी त्यांना उत्तर दिलं होतं. म्हटलं हे बघा, मी जमिनीतून जन्माला आलोय आणि जमिनीतच जाणार आहे. इथे आल्याच्या नंतर जात पात धर्म प्रांत भेद या सर्वांचा शिक्का माझ्यावर पडलाय. पण मी जमिनीतून आलोय, मातीचं तत्व आहे आणि मातीतच मिश्रित होणार आहे. काही वेळ जरा मातीशी माझा संपर्क तुटला होता, त्या मातीला आठवण देत होतो की मी तुझ्यातच येणार आहे म्हणून तुझ्याशी असणारं इमान मी तोडणार नाही. मातीचं इमान मातीशी जोडावं. म्हणजे सीता माता ह्या मातीतून आल्या आणि मातीतूनच गेल्या. त्या शेवटी आम्हाला सांगून जातात की बाबा मातीचा पुतळा आहे, मातीतच जाणार आहेस. म्हणून रामायणातलं सीता माता नावाचं कॅरेक्टर अत्यंत वाखाणण्याजोग आहे.
यासाठी असं आहे की आपण मातीतून जन्माला येतो, मातीतच जातो, सीता माता मातीतून आल्या, मातीत गेल्या. विशेष असं काय केलं बरं? थोडक्यात सांगतो मी. हे जे शरीर आहे, ह्या शरीराची कमांड असते. ह्या शरीरावर अधिकार गाजवतं आयुष्य. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत ह्या शरीराची देखरेख केली जाते, ह्या शरीराचं संगोपन केलं जातं, याला नटवलं जातं, सजवलं जातं, विविध प्रकारानं जगाच्या बाजारात आणलं जातं. पण ह्या शरीरावर जो अधिकार पूर्णपणे गाजवतो त्याचं नाव आहे आयुष्य. आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराज एक सुंदर वर्णन करतात हरिपाठामध्ये. परिमळ गेलिया ओस फूल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा. एकदा सुगंध फुलातून बाजूला गेला की जसं त्याचं निर्माल्य म्हणण्यापेक्षा कुठेतरी पडून राहतं, कुणाच्या पायाखाली येतं. आणि ते फूल जोपर्यंत त्याच्यामध्ये सुवास आहे तोपर्यंत कुणी आपल्या खिशाला लावतो, कुणी देवाच्या पायावर ठेवतो, कुणी देवाच्या डोक्यावर ठेवतो, कोण कुठे ठेवतो, त्याचा काय काय उपयोग करून घेतात. अशाच प्रकारानं परिमळ गेल्याच्या नंतर जसं फूल हे उपयोग शून्य होतं, तसंच यातून आत्माराम नावाचा एक तत्व, ज्याला आत्मा असं म्हणतात, ते निघून गेल्याच्या नंतर मातीमोल हे शरीर होतं. थोडक्यात शरीराची माती होत असते. मातीचं शरीर मातीत जाणं. पण ह्या शरीरावरती अधिकार पूर्णपणे गाजवतो त्याचं नाव आहे आयुष्य. आयुष्यावरती अधिकार गाजवते त्याचं नाव आहे बुद्धी. आता बुद्धी कसं जगायचं, कशा पद्धतीनं वागायचं, समाजामध्ये कोणाशी कशा पद्धतीनं तुम्ही वागता आहात, हे सर्व काही आम्हाला बुद्धी शिकवते. किंवा बुद्धी त्या आयुष्यभर आम्हाला कसं जगायचं शिकवते. जोपर्यंत बुद्धीच्या ताब्यात हा शरीर आहे, बुद्धीच्या ताब्यात हे सगळं तत्व आहे, तोपर्यंत हे शरीर जे आहे हे शरीर पूर्ण झालंय असं मला वाटत नाही. कारण बुद्धी तर्क वितर्क करत असते. बुद्धी निश्चयात्मक वृत्ती जरी असेल तरी पण तर्क वितर्क करणारी शक्ती किंवा ताकद ही या बुद्धीमध्ये येते कुठून? तर मनाचे संकल्प विकल्प तिथपर्यंत जातात. कारण बुद्धी फक्त निर्णय घेते, पण खऱ्या पद्धतीनं बुद्धीला वळवणारं इंद्रिय आहे मन. आणि आतापर्यंत अनेक लोकांचं हे जे शरीर आहे, या शरीरावरती अधिराज्य गाजवणारी सत्ता जी आहे ती केवळ आणि केवळ मनापासून होत असते. आणि सीतामाता म्हणतात, सीतामातेचं मत असं आहे की जर ह्या शरीराला आत्मस्वरूपानं अधिकृतपणे जर हाताळलं, किंवा ह्या शरीराचा आणि आत्मस्वरूपाचा एकदा साक्षात्कार झाला की हे शरीर मातीचं आहे, मातीतच जाणार आहे, पण जीवनात राम आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आत्मदर्शन आणि आत्मज्ञान ह्या दोन गोष्टी रामायणातून आम्हाला ह्या संदर्भानं कळून चुकतात. रामायणानं आमच्या नवीन पिढीसाठी काय दिलंय तर एकदा फक्त रामायण एका चष्म्यातून बघा की खरोखर आम्हाला योग्य प्रकारचं जीवन जगण्यासाठी रामायण उपयुक्त आहे का. एक मुद्दा सांगेन आणि त्यानंतर मी माझे शब्द संपुष्टात आणेन. सीता शोधनासाठी 4 वानरांची नियुक्ती केली. त्यामध्ये एक जांबुवंत होते, ते वानर योनीतले नसल्या कारणानं 3 वानर म्हणूयात. त्यामध्ये हनुमंत, त्यानंतर वालीपुत्र अंगद आणि चौथे होते नीळ. नीळ म्हणा, नील म्हणा, कारण कथेमध्ये उत्तरेत गेल्याच्या नंतर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर नील हा शब्द वापरला जातो आणि महाराष्ट्रामध्ये नीळ हा वापरला जातो. तर ह्या चौघांची एक गट, चौघांचा एक समूह सीता शोधनासाठी रामेश्वर या ठिकाणी जातो. संपाती नावाच्या एका गिद्ध पक्षाची भेट होते वगैरे वगैरे. सर्व सिद्धांत जगताच्या समोर आहे. रामायण अगदी कंठस्थ आहे. आणि ज्या वेळेस तो संपाती सांगतोय की दूर देशी त्या लंका प्रदेशामध्ये एक अशोक वाटिका आहे जिथे रावणाचं राज्य आहे, तिथे एका झाडाखाली सीता माता शोक करत बसलेल्या आहेत असं वर्णन आहे. आणि रावणानं माझ्या सन्मुख तिला उचलून नेलेला आहे, विमानामधून गेलेला आहे, हे मला ज्ञात आहे. आणि मी बघितलेलं, तुम्ही वर्णन केलेलं, तिथे दिसत असलेलं रूप हे समसमान असल्या कारणानं तुमचा शोध संपला. पण खात्री करून घेणं गरजेचं आहे. म्हणून त्या चौघांमध्ये एक मसलत झाली. ह्या चौघांची मसलत आमच्या जीवनामध्ये अत्यंत मोलाची आहे आणि आजही ते घडत आहे. जांबुवंत म्हणतात की कोण सीता शोधार्थ या समुद्राचं उल्लंघन करून त्या लंकेमध्ये जाईल बरे. याचं उत्तर देत असताना
प्रत्येकानं आपापली उत्तरं दिली. त्यामध्ये तिघांचं एकमत झालं, जांबुवंत काका तुम्ही ज्येष्ठ आहात, तिथे गेल्याच्या नंतर कुणाशी काय बोलायचं, कसं बोलायचं हे तुम्हाला चांगलं ज्ञात आहे. म्हणून काका तुम्ही एक काम करा, तुम्ही स्वतःहून का जात नाही, कारण तुमची शक्ती अफाट आहे, आम्हाला माहिती आहे. जांबुवंत त्यावेळेस म्हणतात की बाबा, ज्या वेळेस वामन अवतारामध्ये भगवान परमात्म्यानं विराट स्वरूप घेतलं होतं, तर काही क्षणामध्ये मी प्रदक्षिणा मारल्या होत्या, 3 प्रदक्षिणा मारल्या होत्या एवढ्या विराट शरीराच्या. पण आता मात्र ती शक्ती माझ्यामध्ये नाहीये, कारण मी वृद्ध झालेलो आहे. त्यावेळेस त्या नीळ नावाच्या वानराला सांगितलं तू जाऊ शकशील. त्यानं सांगितलं मी जायला जाईन, पण माझं जाणं आणि येणं हे व्यावहारिक असल्या कारणानं मला काय करायचं हा मी निर्णय घेऊ शकणार नाही, म्हणून मी निर्णय घेण्यासाठी समर्थ नाहीये. मी फक्त माझं काम पूर्ण करेन, काय सांगितलं काय नाही. पण तिथल्या परिस्थितीतून जर नवीन काही निर्णय घेण्याची वेळ येईल तर तो मी घेऊ शकलो नाही तर उपयोग काय. त्यानंतर अंगदाला विचारलं, अंगदानं सांगितलं मी तिथे जाईन पण परत येईन की नाही ही शंका आहे. हनुमंतानं त्यावेळेस सांगितलं मी तिथे जाऊ शकतो का, खरोखर जाऊ शकेन का. तर जांबुवंतानं आणि इतर वानरांनी बळ वाढवलं, सांगितलं की हनुमंता तुझी शक्ती खूप अफाट आहे आणि तुला तिथे जावंच लागेल आणि सीता मातेच्या शोधार्थ तिथे जाऊन तुला कार्य करावं लागेल. सर्व गोष्टीसाठी तुला मान्यता दिली जाईल, प्रत्येक गोष्टीसाठी तू समर्थ असशील, म्हणून तू सीता शोधनासाठी जावस. हनुमंतानं एक विराट रूप धारण केलं आणि लंकेवरती उड्डाण करण्यासाठी सिद्ध झाले. एका क्षणात लंकेमध्ये पोहोचले, सीता शोधन हे कार्य पूर्ण झालं. पण ह्या कथेमागचा बोध काय असू शकतो, या कथेमागचा बोध अत्यंत महत्वाचा आहे आणि अत्यंत सोपा, सुंदर, सर्वांना समजेल असा आहे की ज्या वेळेस जांबुवंत म्हणतात माझं वय झालंय मी जाऊ शकत नाही, तर वृद्ध झालेली लोक, पेन्शनर लोक यांनी आवाक्या बाहेरच्या कामामध्ये स्वतःला टाकू नये, कारण ती आपली आता योग्यता राहिलेली नाही. आमच्या काळामध्ये आम्ही एवढं करायचो, असं करायचो, करायचात तुम्ही, त्यावेळेस तुमचं बळ होतं, त्यावेळेस तुमची शारीरिक संपन्नता परिपक्व होती. आज तुमच्याकडे शारीरिक संपन्नता नाहीये, म्हणून समाजामध्ये तुम्ही त्या पद्धतीनं कार्यरत होऊ शकत नाही. म्हणून आता तो हट्ट सोडा. तुमचा काळ फार वेगळा होता, तुम्ही निर्णय घ्यायचात, पण आता निर्णय घेण्यासाठी तुमची मुलं आहेत. तेव्हा योग्य वेळेमध्ये जर मनुष्यानं आपला आवाका समजला आणि पेन्शनर झालो की आपण आपल्या प्रपंचामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप केला नाही, कुठल्याही प्रकारच्या कार्याची जबाबदारी जर स्वीकारली नाही, सर्व जबाबदारी आपल्या कुटुंबियांवरती जर टाकली, तर त्या जबाबदारीला ती लोक कौतुकानं स्वीकारतात, दबाव नाही. पण खरोखर नाही, आम्हाला प्रत्येक गोष्टीची सूट आहे, आमचे आई वडील काही बोलत नाही, उलट आमच्या सर्व कामांचं कौतुक करतात आणि ते म्हणतात तुम्हाला जे करायचं ते करा, कारण आम्ही तुमच्यासाठी कमावलेलं आहे. म्हणून वृद्ध व्यक्ती झाली, शरीर संपदा एकदा क्षीण झाली की त्या माणसानं थांबावं, त्याच्या आशा अपेक्षा सर्व थांबवाव्या. तोच जीवनाचा ऍडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी. मनुष्यानं ऍडजस्ट करावं ह्या वयामध्ये. म्हणून जांबुवंत म्हणतात मी त्यावेळेस खूप कार्य करायचो, पण ते कार्य आता दाखवायला गेलो तर माझी शारीरिक संपन्नता नाहीये, म्हणून मी हे कार्य आज करू शकत नाही. रामायणातून आम्हाला हे शिकवलं जातं की योग्य वेळेस मनुष्यानं आपल्या हरकती, योग्य वेळेस आपल्या पूर्ण कर्तृत्वाला एकदा विराम द्यायचा आणि तेवढा आरामाचा वेळ आहे, आरामात राहायचं. हे जांबुवंताचं कॅरेक्टर आहे. दुसरं नीळ नावाचं जे कॅरेक्टर आहे, नीळ नावाचा जो व्यक्ती आहे, उदाहरणार्थ आज आपल्या देशामधून बाहेरच्या देशामध्ये जर एखाद्या कंपनीतर्फे मनुष्य पाठवला गेला, तो तिथे त्याच्या एका विशिष्ट विजा कालखंडामध्ये राहत असतो. त्याला जोपर्यंत तिथे दिलं गेलेलं आहे तोपर्यंत त्याला काम करावं लागतं. 2 वर्षापर्यंत तो तिथे राहिला. कोट्यावधीची संपत्ती जरी जमवली तरी तिथे त्याला कितीही आवडलं, वातावरण जरी त्याला तिथलं सूट झालं किंवा तिथलं वातावरण जर त्याला समरूप झालं तरी तो तिथून येऊ त्याला तिथे राहता येणार नाही, त्याला परत माघारीच यावं लागेल आणि तो तिथे आपल्या हक्कानं निर्णय घेऊ शकत नाही. अशाच पद्धतीनं एकदा का कोणी जर एखादा आपण त्याला मजूर म्हणूया,
त्या मजुराला जर पाठवलं तर तो स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही, कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्याचे त्याला अधिकार नसतो आणि एकदा तो गेला परत आला तर जाणं येणं ह्या दोन्हींमध्ये पुन्हा पुन्हा येणं जाणं जर ठरत असेल किंवा काम पूर्ण होत नसेल तर जाऊन उपयोगही नाही. म्हणून नीळ यांचं उत्तर, ज्या मनुष्यानं आपण एक वेठबिगार आहोत, आपण चाकरमानी आहोत, आपल्याला जेवढं काम दिलंय तेवढंच करायचं, तर निष्कारण रिकामे उद्योग करू नये. निष्कारण आपल्या मनानं काही निर्णय घेऊ नये हे आम्हाला रामायण शिकवतो. त्यानंतर अंगद नावाचा विषय. अंगद म्हणतोय की मी जाईन पण परत येईल की नाही सांगता येणार नाही. ह्या शब्दाच्या पाठीमागे फार मोठा अर्थ दडलेला आहे. एकदा का तरुण मुलानं घराचा उंबरठा ओलांडला आणि एखाद्या शहरामध्ये, एखाद्या देशामध्ये, एखाद्या राज्यामध्ये तो स्थिरावला की पुन्हा तो माघारी येईल की नाही सांगता येणार नाही. लग्न झाल्याच्या नंतर त्याची पत्नीही तिथे, मुलंही तिथे, त्यानंतर तो तिथेच वास्तव्याला राहील, पुन्हा तो गावाकडे येत नाही. म्हणून तरुण मुलानं उंबरठा ओलांडताना आपल्या असणाऱ्या मातीशी नाळ जोडलेली असावी आणि तो मनुष्य तिथे गेला, तिथे गेल्याच्या नंतर परत येईल की नाही सांगता येणार नाही. म्हणून अंगद म्हणतोय की तरुण वयामध्ये उंबरठा ओलांडला की माघारी येण्याची तयारी जर नसेल किंवा माघारी जर तो येऊ शकत नसेल तर मग जाऊन त्याचा उपयोग तरी काय. आणि हनुमंतराय हे भगवान परमात्म्याचे निस्सीम भक्त आहेत. एकदा का भगवंताचं कार्य करण्यासाठी आम्ही हातामध्ये घेतलं की तो आपलं कार्य करत असतो. अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेम मोहाम्यम. अनन्य भावानं जो शरण जातो त्याचा योगक्षेम भगवान परमात्मा चालवतो. हनुमंतराय पूर्णतः समर्पण करतात आणि समर्पण केलेला व्यक्ती हे भगवान परमात्म्याचं कार्य आहे किंवा मालकाचं कार्य आहे आणि मालकानं सर्वतोपरी जबाबदारी आमच्यावरती दिलेली आहे. मी मालकाचाच आहे म्हणून मालकाचा अविभाज्य घटक अंग म्हणून मी कुठल्याही निर्णयासाठी समर्थ आहे. म्हणून हनुमंतरायांना त्यांची जाणीव करून दिली गेली की तुम्ही जवळचे आहात, तुम्ही प्रभू रामचंद्रापेक्षा वेगळे नाही किंवा प्रभू रामचंद्र तुमच्यापेक्षा वेगळे नाही. म्हणून घेतलेला तुमचा निर्णय कुणीही ठोकरू शकत नाही, नाकारू शकत नाही. म्हणून तुम्ही जाऊ शकता, तो तुमचा अधिकार आहे. एकदा का मनुष्याला स्वस्वरूपाची जाणीव झाली की मीच देव आहे, अहम ब्रह्मास्मी, या तत्वावरती तो दृढ होतो. रामायण आम्हाला हे शिकवतं आणि हे रामायण जर आमच्या जीवनामध्ये खरोखर आलं तर निश्चितपणे आम्ही ह्या जीवनामध्ये योग्य प्रकारानं मार्गक्रमण करून आणि आमच्या जीवनामध्ये योग्य प्रकारचा सुख, समाधान आणि आनंदाचा क्षण उपभोगू शकतो. यापेक्षा खूप काही बोलण्यासारखं आहे, पण वेळ मर्यादा असल्या कारणानं मी आपल्या सर्वांची रजा घेतो. रामकृष्ण हरी.